आई बापू एक अमिट ठसा. लेखन डॉक्टर शोभा पाटील. आई बापूंचा आभार आणि आई बापूंची माया लाभलेली आम्ही 5 भावंड. मी अगदी मधली. 2 मोठ्या बहिणी आणि पाठीवर भाऊ आणि बहीण. माझा जन्म मांजरीला झाला. तेव्हा मांजरीला सुभाष सामुदायिक शेतीच्या अभिनव प्रकल्पावर बापू आणि आप्पा मायदेव यांच्या नेतृत्वाखाली अद्वितीय काम सुरू होतं. तेथील सरकारी दलदलीच्या जमिनीचा कायापालट घडवून भूमिहीन शेतमजुरांना सदस्यत्व देऊन त्यांना नवजीवन देण्याचंच कार्य चालविलं होतं. आई नेहमी वर्णन करून सांगायची माझ्या जन्माच्या वेळची. घराच्या भोवती रान जंगल, घराच्या पडवीत गोठा, तिथे गाई शेळ्या कोंबड्या आणि मध्यरात्री तिथेच माझा जन्म झाला. 25 डिसेंबर ख्रिसमसच्या दिवशी माझा जन्म झाला. आई बापूंना 3री मुलगीच झाली म्हणून जवळचे सगळेच फार खुश नव्हतेच. भाऊ धर्माधिकारी यांनी पत्र पाठवून बापूंची समजूत काढली होती. मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नकोस. पण आई बापू अजिबात नाराज झाले नव्हते. तर आपल्याला छान गोरीपान मुलगी झाल्याचा आनंदच त्यांना झाला होता. मला समजायला लागल्यापासून गतजीवनाचा वेध घेताना आई बापूंच्या आठवणींची गच्च गर्दीच दाटून येते. त्यातल्या कोणत्या आठवणी चिमटीत धराव्यात हेच सुचेनासं होतं. तरीही त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारे प्रसंग आणि त्यांच्या गुणांचा माझ्या मनावर उमटलेला अमिट ठसा मांडण्याचा इथे प्रयत्न मी करत आहे. मांजरी गावात राहत असतानाचा प्रसंग आहे. मी 2.5-3 वर्षांचीच असेल. तेव्हा पिण्याचे पाणी आणायला माझी मोठी बहीण अक्की हंडा घेऊन ओढ्यावर निघाली. मी एक पितळेचा तांब्या घेऊन जणू काही कमरेवर घागर घेऊन निघाल्यासारखी चालले. ओढ्यात एक सिमेंटचा गोल हौद बांधलेला होता. अक्कीनं त्यात हंडा बुडवून पाणी भरलं. तिचं अनुकरण करत मीही तांब्या बुडवून पाणी भरायला वाकले. एवढीशी मुलगी पाण्यात खाली तोंड वर पाय अशी पडली. अक्की घाबरली. जवळच असलेल्या माणसाला मदतीसाठी हाका मारू लागली. अक्कीच्या हाका ऐकून आई तिथं धावत आली. तिनं त्या वेंधळ्यासारख्या बघत असलेल्या माणसाच्या मुस्काटात ठेवून दिली. तिला माझ्या पायातले बूट पाण्याच्या वर दिसले. पाय धरून तिनं मला वर काढलं. माझ्या नाकातोंडात गेलेलं पाणी दाब देऊन बाहेर काढलं. मी रडायला लागल्यावर तिला हायसं वाटलं. तिनं मला तिच्या गच्च मिठीत घेतलं. मायेचा वर्षाव केला. त्या प्रसंगी तिनं जे धैर्य आणि प्रसंगावधान दाखवलं तो जणू एक वस्तुपाठच होता. मांजरीसारख्या रानावनाच्या दलदलीच्या भागात आपल्या लहान मुलांची जोपासना करताना आईला साप, विंचू, अजगर अशा कितीतरी प्राण्यांपासून त्यांना वाचवावं लागायचं. एकदा बापू संध्याकाळच्या वेळी घरी परत आले. दारात मोठा अजगर पहुडलेला होता. आवाजही न करता मोठी बर्ची घेऊन आले. खचकन आवाज आल्यावर आईनं दारात येऊन पाहिलं तर तो अजगर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आई बापू हे दोघंही किती कणखरपणे अशा त्या भयानक जागी मुलांची जोपासना करत असतील. आम्ही 1959च्या सुमारास हडपसर गावात राहण्यास गेलो. बापूंवर हडपसर भाजीपाला सोसायटी व खरेदी विक्री संघाची जबाबदारी सोपवली गेली होती. हडपसरला मगर आळीतल्या हडदऱ्यांच्या माडीवरील घरात आम्ही राहत होतो. हडदरे कुटुंबाशी आईनं खूप जिव्हाळ्याचं नातंच जोडलं. आळीतील एकही घर असं नव्हतं की आई बापूंशी त्यांचे संबंध जोडले गेले नव्हते. आईनं शारदा महिला मंडळाची स्थापना केली. बापूंचं हडपसर परिसरातील सहकार क्षेत्रात कार्य जोमात सुरू झालं होतंच. पण आईनंही भैरोबा मंदिरात महिला मंडळातर्फे शिवण क्लास सुरू केला होता. अनेक अशिक्षित गरजू बायका शिकायला यायच्या. त्यांच्यासाठी व्यापारी लोकांकडून अनुदान मिळवून तिनं शिलाई मशीनही घेतल्या होत्या. शिकून त्या त्यांच्या पायावर उभ्या राहिल्यावर आईला खूप आनंद व्हायचा.
परिसरातील बहुतेक महिला ग्रामीण भागातील अशिक्षित होत्या. त्यांना एकत्र आणून त्यांच्यातल्या गुणांना ती खूप वाव द्यायची. तिच्या त्या गोतावळ्याचा आमच्या घरी कायम राबता असायचा. त्यांच्या अडीअडचणीत, सुखदुःखात ती समरस व्हायची. कुणाच्या वेगवेगळ्या समस्या, प्रेम प्रकरणे यातूनही मार्ग काढायची. आई आम्हाला भैरोबाच्या मंदिरातील बालवाडीत सोडवायची. शारदाबाई सावईकर यांची बालवाडी होती. त्या गोवा मुक्ती संग्रामातील कार्यकर्त्या होत्या. त्या आणि त्यांची बहीण हडपसरला भूमिगत होऊन राहत होत्या. मी शारदाबाईंची खूप लाडकी होते. त्यांचं आईबरोबर अगदी मैत्रीचं नातं जुळलं होतं. आई मला तिच्याबरोबर नेहमी महिला मंडळात, माळवाडी भागात चालणाऱ्या शिवण क्लासच्या वर्गात, निवडणुकांच्या प्रचार सभेत घेऊन जायची. तिचं सभेत उभं राहून धीटपणं भाषण करणं मला खूप भारी वाटायचं. बहुतेक तोच ठसा माझ्यावरही उमटला. मलाही जेव्हा विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं सभेत भाषण करायचं असायचं तेव्हा तिचाच आत्मविश्वास माझ्यात प्रकटतो. त्या काळात बापूंचं मोठेपण कळण्या इतकी समज मला नव्हती. पण अनेक मोठमोठ्या नामवंत व्यक्ती आमच्याकडे येत असायच्या आणि आमच्या कुटुंबाचाच एक भाग व्हायच्या. डॉक्टर बाबा आढाव हे तर त्यांच्या मोकळ्या आणि मिश्किल स्वभावामुळे खूप जवळचे वाटायचे. एकदा माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला पेन भेट म्हणून दिला होता. मी इयत्ता 6वीत असतानाची गोष्ट. माझ्या लीला नावाच्या वर्गमैत्रिणीनं तो पेन हळूच घेतला होता. दुसऱ्या दिवशी तिच्याकडे तो पेन पाहिल्यावर मी तिला मागितला. तिने साफ नकार दिला. मी बापूंना हे रडत रडतच सांगितलं. बापू माझ्याबरोबर त्या मुलीच्या घरी आले. तिला अगदी समजुतीच्या शब्दात तो पेन माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता हे सांगितलं. स्वतःच्या खिशातला पेन तिला दिला आणि मला माझा महत्त्वाचा पेन परत मिळाला. त्यावेळी बापूंनी माझ्या भावना किती हळुवारपणे जाणून घेतल्या होत्या हे आजही माझ्या मनात बसलेलं आहे. खरं तर तेव्हापासूनच मला बापू हे माझे बापू वाटायला लागले होते. रात्री झोपताना ते नेहमी आम्हाला गोष्टी सांगायचे. त्यांनी सांगितलेल्या अबू खाकी बकरी ही गोष्ट अजूनही आठवली की डोळ्यात पाणी उभं राहतं. तीच गोष्ट त्यांच्या नातीला, प्रियालाही ते सांगायचे. आईचा धाक आम्हा सगळ्याच भावंडांना वाटायचा. बापू म्हणजे खूप प्रेमळ. काही समस्या असतील, कुठं जायचं असेल तर बापूंनाच मोकळेपणानं सांगायचं. पण खरं तर आईच्या कणखर आणि निर्भय स्वभावामुळेच त्यांचा संसार नीटनेटका चालला होता. हायस्कूलला शिकत असताना आम्हा भावंडांना सरकारची स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी असणारी स्कॉलरशिप मिळायची. आम्ही 5 भावंड शिकत होतो. शिवाय आमचे काका नाहीतर चुलत बंधू आमच्याकडे शिकायला असायचेच. त्यामुळे आईला बजेट बसवताना त्रास होत असणारच. मी 8वीत असताना ही स्कॉलरशिप घेऊन जाण्याविषयी शाळेच्या ऑफिसमधनं निरोप आला. मी तिथं गेले. माझ्या हातात स्कॉलरशिपचे पैसे दिले होते. पण आमच्या कुलकर्णी म्हणून वर्गशिक्षिका होत्या. त्यांनी त्यातली निम्मी रक्कम शाळेच्या मदतनिधीसाठी ठेवून घेतली होती. घरी आईला ते पैसे देताना सांगितल्यावर आल्या पाऊली मला घेऊन ती शाळेत गेली आणि त्या बाईंना परखडपणे सांगितलं, या पैशातून माझ्या मुलांचं शिक्षण होतं. ते मला महत्त्वाचं आहे. त्यावर कुणाचाही अधिकार नाही. आईला कुठेही अन्याय झालेला सहन व्हायचा नाही. निमूटपणं माघार घेणं हे तिची वृत्तीच नव्हती. साने गुरुजी रुग्णालयात एका कार्यक्रमात भाई वैद्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. भाषण करताना हडपसर भागातील विकासाच्या वाटचालीत साने गुरुजी रुग्णालयाचं, शाळेचं योगदान, त्यासाठी ज्यांनी परिश्रम केले त्यांची नावं याचा त्यांनी उल्लेख केला. खरं तर आमचे बापू म्हणजे स्वातंत्र्य सैनिक श्री लग पवार हे या संस्थांच्या संस्थापक सदस्यत्वापासून कार्य करत होते. त्या सभेत आई होती. तिनं व्यासपीठावर जाऊन भाई वैद्य यांना बजावलं. त्यांनी बापूंच्या नावाचा उल्लेख का केला नाही याचा जाब विचारला. त्यावेळी डॉक्टर दादा गुजर यांनी देखील आमची आई बरोबर बोलत असल्याचं बोलून दाखवलं आणि भाई वैद्यांनी ती चूक कबूल केली.
खरं तर भाई वैद्य हे देखील बापूंचे जवळचेच मित्र होते. त्यांना नंतर त्यांच्या हातून न कळतपणे राहून गेलेल्या त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं. नंतर त्यांनी बापू गेल्यावर त्यांच्या स्मृतिदिनी दैनिक सकाळमध्ये बापूंवर लेखही लिहिलेला होता. शुगर लॉबीचे अध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री शिवाजीराव पाटील आणि बापू यांनी भागीदारीमध्ये विजय इंडस्ट्रीज ही कंपनी सुरू केली. शिवाजीराव पाटील यांना आम्ही शिवाजी मामा म्हणायचो. त्यांच्या सगळ्या कुटुंबाशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते धुळ्यातील शिरपूर या गावचे, आईचे दूरच्या नात्याचे बंधू. ते जेव्हा प्रथम पुण्यात आले तेव्हा बापूंनी पुण्यातलं घर त्यांना दिलं. तिथेच त्यांचा संसार सुरू झाला. आमचं बिऱ्हाड त्यावेळी मांजरी गावात होतं. पुण्यात गेल्यावर मुक्कामाची सोय म्हणून बापूंनी ते घर भाड्यानं घेऊन ठेवलेलं होतं. तिथं शिवाजी मामांचा संसार सुरू झाला. त्यांच्या सुविद्य पत्नी विद्याताईंनी नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून पुणे कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. त्यांना 3 कन्या होत्या. त्यातली दुसरी कन्या स्मिता पाटील ही सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. या 3 मुलींना उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत आमच्या घरी राहायला खूप आवडायचं. दिवाळीचा सण तर आमच्या दोन्ही कुटुंबांचा एकत्रितच असायचा. आम्हा सगळ्या बहिणींच्या विवाहप्रसंगी शिवाजी मामा आणि विद्यामामींनी कन्यादान विधी केलेला आहे. शिवाजी मामा आणि बापू यांनी सहकार क्षेत्रात अनेक ठिकाणी एकत्र योगदान दिलेलं आहे. त्यांच्याबरोबर भागीदारीत उभी केलेली विजय इंडस्ट्रीज ही कंपनी आमच्याच आकाशवाणीच्या घराच्या मागच्या आमच्या जागेत होती. शिवाजी मामानं शेवटपर्यंत बहीण म्हणून आईची पाठ राखण केली. बापू गेले तेव्हा दोघं बहीण भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून रडले होते. आईच्या अखेरच्या काळात ती बिछाण्यावर झोपून असलेली पाहून मामाला खूप वाईट वाटलं होतं. तो तिला म्हणाला होता, मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार आहे. आईलाही सतत भावाची आठवण यायची. शिवाजी मामा गेल्याचं आम्ही तिला सांगितलंच नव्हतं, कारण तिला ते सहन झालं नसतं. शाळेत मी नेहमी प्रथम क्रमांकानंच उत्तीर्ण व्हायचे. याचा आईबापूंना खूप आनंद असायचा. इयत्ता 4थीत असतानाही मी प्रथम क्रमांकानं पास झाले. पण घरी येताना मात्र रडतच येत होते. कारण आमच्या बाईंनी सांगितलं होतं की 5वीपासून इंग्रजी, भूमिती हे अवघड विषय आहेत, ते तुम्हाला झेपणं कठीण आहे. हे ऐकून माझ्या मनावर परिणाम झाला होता. आई आमच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या मैत्रिणी, माझी भावंड घराच्या पायरीवर बसून माझी वाटच पाहत होते. मी रडत येताना पाहून आईला वाईट वाटलं. तिनं मला जवळ घेतलं आणि म्हणाली, अगं जाऊ दे, नापास तर नापास, पुढच्या वर्षी तुला चांगले मार्क मिळतील. पण मी जेव्हा तिला माझ्या रडण्याचं कारण सांगितलं तेव्हा सगळेच खूप हसले. हा प्रसंग तिच्याही मनावर इतका कोरला गेला होता की तिच्या अखेरच्या काळात ती तो पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगायची आणि मला बालपणातील वेडेपणा आठवायचा. आमचे बापू प्रथमपासूनच समाजवादी होते आणि अखेरपर्यंत राहिले. हडपसर गाव आणि परिसर म्हणजे समाजवाद्यांचा बालेकिल्लाच. नानासाहेब गोरे, SM जोशी, भाई वैद्य, डॉक्टर ग.प्र. प्रधान, डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर दादा गुजर यांच्याबरोबरच आमचे बापू जयसिंगराव ससाने, मारुतराव काळे, रामभाऊ तुपे, माधवराव विधाते, CD गुरव, विठ्ठलराव सातव ही सगळी मंडळी एकत्र येत. अनेकदा आमच्या घरीही बैठका होत असायच्या. भाऊ धर्माधिकारी यांनी तर बापूंना मानसपुत्रच मानलेलं होतं. त्यांनी एकदा जवळजवळ आठवडाभर मुक्काम आमच्या घरी केला होता. आईच्या सुगरणपणाचं, घराच्या नीटनेटकेपणाचं ते खूप कौतुक करायचे. गोसावी गुरुजी शिक्षणाधिकारी होते, त्यांचाही मुक्काम असायचा. बापूंचे आतेभाऊ पडवीचे शितोळे, वीरचे धुमाळ यांची महिन्यातून एक चक्कर तरी असायचीच. आईला सगळेजण भारती नावानंच बोलायचे. हडपसरात रयत शिक्षण संस्थेचं साधना विद्यालय नुकतंच सुरू झालं होतं. त्याच्या संस्थापनात बापूंचंही योगदान होतं. त्यावेळीच्या शिक्षकांना पगारही मिळायचा नाही. त्यांना हडपसरात वार लावून जेवण दिलं जायचं. आमच्या घरी आठवड्यातून 2दा
माजी राज्यमंत्री पतंगराव कदम, महादार सर, कदम सर हे सायकलवरून जेवायला यायचे. पतंगराव कदमांचं आमच्या घराशी खूप जिव्हाळ्याचे संबंध आले होते. त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. ते शिक्षण महर्षी झाले. तरी आई बापू भेटायला गेले की त्यांना प्रथम वेध देत असायचे. आमची आई खूप रसिक आणि वाचनवेडीही होती. वाचनालयातून ऐतिहासिक सामाजिक कादंबऱ्या तर दर आठवड्याला घरी येत. मला वाचायला यायला लागलं तेव्हापासून रणजित देसाईंच्या श्रीमान योगी, स्वामी, ना. स. इनामदारांच्या झुंज, झेप, शिवाजी सावंतांची मृत्युंजय या कादंबऱ्यांचं मी कितीतरी वेळा पारायण केलं होतं. आई बापू नेहमी वाचलेल्या पुस्तकांची चर्चा करायचे. शिवाय घरी केसरी वर्तमानपत्र यायचं, स्वराज्य साप्ताहिक, चांदोबा मासिक यायचं. साप्ताहिक आणि मासिक हातात पडलं की पहिला हक्क माझा असायचा. वाचून फडशा पाडल्याशिवाय मी कुणालाच द्यायचे नाही. बापू नेहमी गमतीनं म्हणायचे, या पोरीला नुसता छापील कागद द्या, जेवणाचीही शुद्ध राहत नाही. बापूंना कधी सिनेमा नाटक पाहायला वेळ नसे आणि त्यांना फारशी आवडही नव्हती. पण आई विशेषतः मला बरोबर घेऊन पुण्यातल्या आर्यन थिएटरात लागलेले चांगले मराठी सिनेमा बघायला जायची. तिच्याबरोबर मी अश्रूंची झाली फुले, तुझे आहे तुझं पाशी ही नाटकंही पाहिलेली आहेत. गानसम्राज्ञी लता आशांच्या गाण्यांची तर ती फॅन होती. पूर्वीची काही गाणी तिची पाठ होती. तिचा आवाज आणि सुरांची जाण चांगली होती. एका तळ्यात होती हे गाणं ती नेहमी गायची. तिनं आम्ही आकाशवाणीला राहत असताना एक शाळाही चालवली होती. झोपडपट्टीतल्या मुलांना तिथं शिकवलं जायचं. एक शिक्षिकाही नेमली होती आणि एक भजनी मंडळही काढलं होतं. आठवड्यातून 2 वारी एक गुरुजी येऊन या 15-16 महिलांना भजन शिकवायचे. पुढे हडपसरच्या सम्राट गार्डनमध्ये सुद्धा महिलांच्या भजनी मंडळात ती जात असायची. महादेवाच्या मंदिरात होणाऱ्या दिवाळी पहाटच्या सांगीतिक कार्यक्रमांना तिची उपस्थिती असायचीच. चांगली व्याख्यानं ती चुकवायची नाही. तिचे सत्कारही अनेकदा व्हायचे. शाळेतल्या कार्यक्रमातून तिला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलं जायचं. ती अतिशय उत्स्फूर्तपणे भाषण करायची. खूप उत्साह आणि आनंदाचा झराच तिच्याजवळ होता. तिच्यासारखी रसरशीतपणे जीवन जगणारी स्त्री खरंच दुर्मिळच. आई बापूंनी आम्हाला खरोखरच किती समृद्ध बालपण दिलं होतं ते आता जाणवतं. आम्हाला उन्हाळी सुट्ट्या लागल्या की आता या पोरांना कुठं गुंतवायचं असा प्रश्न आई बापूंना कधी पडला नव्हता. आम्ही 5 भावंड, आमच्या मैत्रिणी यांनी आमचं घर आणि अंगण गजबजून जात असायचं. सकाळी संध्याकाळी लगोऱ्या, विटी दांडू, क्रिकेट खेळायचो. बापूसुद्धा येता जाता कधी कधी आमच्यात सामील व्हायचे. दुपारी घरात कॅरमचा खेळ रंगायचा. बापू इतके उत्कृष्ट कॅरम खेळायचे की त्यांच्या हातात डाव आला की शॉट्स मारून सगळ्या सोंगट्या जिंकायचे. आम्ही आपले हिरमुसले तोंड करून पाहत राहायचो. मग त्यांची ती एक भुवई उंच करून मिश्किलपणे हसण्याची स्टाईल करायचे व आम्हाला पुन्हा डाव मांडून द्यायचे. मी कितीतरी वेळा त्यांच्यासारखी एक भुवई उंच करण्याचा प्रयत्न करायचे, पण मला काही जमायचं नाही. रात्री जेवणं झाली की आमचा पत्त्यांचा डाव रंगायचा. खेळ रंगतच जायचा. खूप रात्र झाली की आई सगळ्यांना दटावून झोपायला पिटाळायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत एक दिवस हमखास असा यायचा की जीप गाडीतून बापू आम्हा सगळ्यांना घेऊन पुण्यात जायचे. सगळ्या मुलांना छानसा सिनेमा दाखवायचे. कावरे आईस्क्रीममध्ये आईस्क्रीम खायचं ही सगळी चंगळच असायची. दिवाळी आणि नागपंचमीच्या सणांच्या आठवणी अजूनही मनात रेंगाळलेल्या आहेत. आई डबे भरभरून फराळ करायची. तिला मदत करता करता आम्ही शिकत होतो. पहाटे तिच्याबरोबर उठून अंगण सारवायचं. त्यावर पांढऱ्या ठिपक्या ठिपक्यातून उमटणारी सुंदर रंगावली काढायची. पंत्या लावायच्या. सुवासिक तेल उठण्यांचं कडक पाण्यानं स्नान आणि भरपूर फराळ. रात्री फुलबाजे, लवंगी फटाके उडवायचे. आई नागपंचमीला मेहंदी हाताला लावायची.
म्हणजे हात मेहंदीनं सारवायची आणि हाताला फडकी बांधून मुष्टियोद्ध्यासारखं तयार करून रात्री झोपवायची. सकाळी उठून हात धुतले की लाल चुटूक मेहंदी रंगलेली असायची. तिनं आमच्यासाठी सुंदर फ्रॉक, रिबिनी, बांगड्या, माळा सगळं आणून ठेवलेलं असायचं. मग नागपंचमीला सजलेल्या आम्ही आईच्या मागे पळत जायचो. गांधी चौकात फेर, फुगड्या, झिम्मा असे खेळ रंगायचे. त्या गर्दीत खूप रात्रीपर्यंत आम्ही मनसोक्त रमायचो. आज त्या सगळ्याचा विचार केला तर खरंच किती समृद्ध बालपण आम्हाला दिलं होतं आईबापूंनी. हडपसर परिसरात हडपसर भाजीपाला सोसायटी, खरेदी विक्री संघ, अपना बाजार, जयप्रकाश हाऊसिंग सोसायटी, साधना विद्यालय, साने गुरुजी रुग्णालय, साधना सहकारी बँक अशा अनेक सहकारी क्षेत्रात बापूंनी मनापासून योगदान दिलं होतं. अगदी कोणत्याही पदाची, सत्तेची, आर्थिकतेची अपेक्षा न ठेवता प्रसिद्धीपासून, स्वतःचा उदो करण्यापासून ते सदैव दूर राहिले. मनापासून निरलसपणे कार्य करत राहणं, आपल्या सहवासातल्या व्यक्तींना, तरुणांना पुढे नेण्यासाठी सतत सहकार्याचा हात पुढं करणं हेच त्यांनी जीवनभर केलं. आणि आईनं त्यांच्याबरोबर जवळ असलेल्या सगळ्या मित्रमंडळींच्या घराशी अगदी जिव्हाळ्याचं नातं जोडलं. आई आणि बापू हे दाम्पत्य एकमेकांना खूप पूरक होतं. किती माणसं जोडली होती त्यांनी. त्यांची यादी करायला गेलं तर कितीतरी पानं पुरायची नाहीत. घराबाहेर माणसं जोडणारे, समाजात सहजपणे कार्य करत योगदान देत राहणारे आई बापू आपल्या कुटुंबात अतिशय चांगले आईवडील या भूमिकेत एकरूप झालेले होते. प्रत्येकाला काय आवडतं, काय पाहिजे याची कसरत नेहमी सांभाळायचे. एकदा मी हट्ट धरला म्हणून बापू मला मोटारसायकलवर घेऊन चतुर्शृंगीच्या यात्रेला घेऊन गेले होते. तिथे त्या मोठ्या पाळण्यात बसवलं. रंगीबेरंगी बांगड्या, कानातले झुब्बे सगळं घेऊन दिलं. आईला तर घरात प्रत्येकाचा हट्ट पुरवायला लागायचा. आमच्या भावाला केळीचं शिकरण आणि बटाट्याची भाजी हवी असायची. अक्कीला भात, तूप, मेतकूट हवं असायचं. मला दही भाताशिवाय घास उतरायचा नाही. एखाद दिवस दही लावायला आई विसरली तर मी रडून घर डोक्यावर घ्यायचे. मग शेजारी पाजारी जाऊन तिला वाटीभर दही आणावंच लागायचं. धाकटी बहीण मीनासाठी खिचडीची खरवड राखून ठेवायलाच लागायची. आणि जाळीच्या कपाटात ठेवलेल्या लोण्यावर प्रभाताई कधी डल्ला मारायची ते कळायचंही नाही. आम्हाला ती कामे वाटून द्यायची. अभ्यासालाही लावायची. आमचं भांडण सोडवायची. सगळं ती बरोबर मॅनेज करायची. बापूंच्या कानावर काहीही जायचं सुद्धा नाही. आजाऱ्यांची सेवा करून त्याला लवकर कसं बरं करायचं ही तिची सहजता खरोखरच खूप आगळीच. आमचा भाऊ 6वीत असताना त्याच्या डोक्याला मागच्या बाजूला जखम झाली होती. ती खूप चिघळत चालली होती. डॉक्टरांनी ती जखम बरी व्हायला 6-7 महिने लागतील असं सांगितलं होतं. पण आई कडुलिंबाच्या पानानं त्याचं डोकं धुवायची. डेटॉलनं जखम हळूवार पुसायची. त्यावर मलम लावून बँडेज बांधायची. पोटातली औषधंही द्यायची. त्या काळात तो अतिशय चिडचिडा झाला होता. पण त्याला मांडीवर घेऊन दिवसातून 3-3 वेळा त्या जखमेवर उपचार ती करायची. त्याला राजपुत्राच्या, राक्षसाच्या, शिवाजी महाराजांच्या रसभरीत गोष्टी ऐकून जेवायला घालायची. तो जेव्हा झोपायचा तेव्हा त्याच्याजवळून उठायची. महिन्याभरातच ती जखम बरी करून दाखवली तिनं. तेव्हा डॉक्टरही चकित झाले होते. आम्हा भावंडांच्या आजारपणात तिनं प्रत्येकाची अशीच खूप जपणूक केलेली आहे. माझी मुलगी प्रिया तिची लाडकी नात. हिचा जन्म 7व्या महिन्यातच झाला होता. अवघ्या 2.25 पाऊंडांचं ते इवलंसं बाळ. पण खोलीतच हातावर धरून खाली परात ठेवून वाटीने पाणी घालून तिला हळूवारपणे ती आंघोळ घालायची. पटकन पुसून गुंडाळून ठेवायची. बाळगुटी देऊन माझ्या आहाराची विशेष काळजी घेऊन तिनं 4 महिन्यात या बाळाला गुटगुटीत केलं होतं. तिनं थोरल्या बहिणीच्या मुलाला 4 वर्ष सांभाळलं.
प्रभाताईच्या मुलाचे तर 12-13 वर्षांचा होईपर्यंत अतिशय कौतुकानं लालन पालन केलं. भावाच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याच्याकडे काही दिवस जाऊन राहिली होती आणि माझ्या चुलत बहिणीला मदतीसाठी तिथे ठेवून मगच ती परत तिच्या घरी गेली होती. धाकट्या मीनाच्या मुलाच्या वाट्याला ती सुट्टीतच यायची, पण त्याला ती नेहमी कोकणचा राजा म्हणायची, कारण त्याचं गाव कोकणातलं होतं. आपली मुलं, नातवंड, नातलग, मित्रमंडळी सगळ्यांनाच आईबापूंनी अतिशय प्रेम दिलं. वाल्ले या त्यांच्या गावी तर त्यांचे नातलग आणि मित्रमंडळी अतिशय प्रेमानं आमचं अगत्य करायचे. भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे झाली होती. या वर्षी 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी वाल्हे गावात खूप मोठा समारंभ आयोजित केला होता. बापूंच्या हस्ते मध्यरात्री ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. सबंध वाल्हे गाव सडा संभारजन रांगोळ्या यांनी सजलं होतं. दिवाळीला लागणाऱ्या पणत्यांची रोषणाई अंगणातून केलेली होती. घराघरावर गुढ्या उभारल्या होत्या. गल्ल्या गल्ल्यातून बायका, मुलं, तरुण तिरंगा घेऊन घोषणा देत भारत माता की जय, वंदे मातरम या जयघोषात चौकात निघाले होते. तिथे बरोबर रात्री 12 वाजता बापूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला मी स्वतः भाषणही केलं होतं. खूप अभिमानाचा आणि गर्वाचा असा तो क्षण होता. खरं तर पुढेही जीवनात अभिमान वाटावे असे शिखराचे क्षण आमच्या वाट्याला आले ते केवळ आईबापूंच्या पोटी आम्ही जन्माला आलो म्हणून. मला आठवते, आमच्या प्रत्येक भावंडांकडून मोठेपणापर्यंत काही ना काही प्रमाद झाले, तरी आईबापूंनी ते पोटात घालून आमच्यावर केवळ माया आणि मायाच केली. अनेकांनी त्यांचा द्वेष केला, पण त्यांनी अजिबात लक्षात न ठेवता त्यांच्यावर प्रेमच केलं. आमच्या यशानं त्यांना जो आनंद व्हायचा त्याचं वर्णन करणं शक्य नाही. मी जेव्हा हडपसर कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा महाराष्ट्राचे माजी शिक्षण व सांस्कृतिक मंत्री श्री रामकृष्ण मोरे मला मराठी विषय शिकवायचे. मी दुसऱ्या वर्षी सायकॉलॉजी हा विषय घेण्यात SP कॉलेजला प्रवेश घेतला, पण प्राध्यापक मोरे आणि प्राचार्य पवार यांनी मला कॉलेज न सोडण्याविषयी आग्रह केला आणि मराठी विषय घेऊन मी करिअर करावं असंही त्यांनी सुचवलं होतं. त्यावेळी बापूंना माझा खूप अभिमान वाटला होता. अरे, महाविद्यालयाला वाटतंय की या विद्यार्थिनीनं कॉलेजमध्येच राहावं, केवढी मोठी गोष्ट आहे ही, असे उद्गार त्यांनी काढले होते. मी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला असताना पारितोषिक वितरणाचा मोठा समारंभ होता. त्यावेळचे कृषी मंत्री शरदराव पवार हे मुख्य अतिथी होते. त्यांच्या हस्ते ओळीनं 4 पारितोषिकं मला मिळाली होती. प्रथम वर्षात प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, निबंध स्पर्धा सगळ्यात प्रथम क्रमांक. त्यावेळी अतिथी मंडळीत बापूही होते. सगळे बापूंकडे पाहत म्हणत होते, बापू, कन्या चांगलीच हुशार आहे. त्यावेळी बापूंच्या चेहऱ्यावरचा तो आनंद काय विचारता. घरी आल्यावर आईलाही त्यांनी ज्या उत्साहात त्या प्रसंगाचं वर्णन केलं होतं त्यातून त्यांचा आनंद ओसंडत होता. माझ्या विवाहानंतर 4 वर्षांनी प्रियाच्या तब्येतीसाठी मला पुन्हा हडपसरला स्थायिक व्हावं लागलं. तेव्हा माझी प्राध्यापकाची नोकरी, माझे MPhil PhD यांच्यासाठी आईबापूंनी मला सतत सहकार्य केलं. माझ्या मुलीला सांभाळणं, तिच्या शाळेची जबाबदारी, तिच्या आजारपणाची काळजी घेणं हे सगळं त्यांनी स्वतः काळजीनं केल्यामुळे मी पुढे जात राहिले. मी PhD करत असताना बापू त्यांच्या मित्रमंडळींना खूप अभिमानानं सांगायचे. त्यांनी माझ्यावर आणि माझ्या मुलीवर अतोनात प्रेमाचं छत्र धरलं होतं. आम्हाला कधीच एकटं पडू दिलं नाही. माझा PhD व्हायच्या आधीच ते अनंतात विलीन झाले. माझी PhD जाहीर होणार होती तेव्हा आई त्यांचा फोटो बरोबर घेऊनच त्या कार्यक्रमात आली होती. माझी PhD जाहीर झाल्याबरोबर तिनं बापूंचा फोटो काढला, त्याला हार घातला. मी बापूंना नमस्कार केला आणि आईला घट्ट मिठी मारली. आमच्या दोघींच्याही डोळ्यातून गंगा वाहती झाली होती. खूप भावूक प्रसंग होता तो.
त्यानंतर मात्र आईनं डोळे पुसले आणि माझं भरभरून कौतुक केलं. बापूंच्या अखेरच्या काळात हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ बसून मी एक हात त्यांच्या हातात आणि दुसऱ्या हातात पुस्तक असा माझा तासनतास अभ्यास चालत असायचा. तेव्हा ते जवळजवळ कोमावस्थेतच होते, पण माझ्या स्पर्शानं त्यांच्या हाताचा स्पर्श घट्ट होताना जाणवायचा. मी लहान असताना माझं टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं होतं. तेव्हा बापूच माझ्याजवळ होते. कमला नेहरू हॉस्पिटलच्या आवारात बापूंच्या कडेवर बसून फिरताना, तिथली फुलं तोडताना मी बापूंच्या गळ्याला मिठी मारायचे. तेव्हा त्यांचा प्रेमळ आश्वासक स्पर्श मला पुन्हा पुन्हा आठवायचा. आता ऑक्सिजन सलाईनच्या वेढ्यात निपचित पडल्यावर त्यांच्या हाताचा घट्ट ठेवू पाहणारा स्पर्श माझं आभाळच मला सोडून चाललंय असं वाटायचं. जोपर्यंत बापू हयात होते तोपर्यंत आई बापूंचं घर हे सगळ्यांचं घर होतं. पण नंतर आई एकटी पडली. पण खरंच आईसारखी खंबीर कणखर स्त्री मी दुसरी पाहिली नाही. ती कधीही भावव्याकुळ होऊन कोलमडून पडली नाही. आमच्या सुखदुःखात एकरूप झाली. सामाजिक कार्यात रमू लागली. तिच्या मैत्रिणींना घेऊन गावच्या शेतावर जायची. वाड्या वस्त्यांवरच्या मुलांना पुस्तकं वह्यांचं वाटप करायची. तिला शाळांमध्ये सभा समारंभांमध्ये आमंत्रित केलं जायचं. गोव्यालाही तिला स्वातंत्र्य सैनिक म्हणून आमंत्रित केलं होतं. तिथं अनेक शाळांमध्ये तिचे सत्कार केले होते. ती तिच्या भाषणात हुतात्मा शिरीष कुमार यांच्याबरोबरचं तिचं कार्य सांगायची. एकदा मीही तिला ज्ञान विज्ञान मंडळातर्फे आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिरात नेलं होतं. तिनं हुतात्मा शिरीष कुमार समवेत स्वातंत्र्य चळवळीत घेतलेल्या सहभागाचं आणि प्रसंगाचं असं वर्णन केलं की त्यावेळेचं वातावरणच जिवंत केलं. सगळे कुमार पुन्हा पुन्हा भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत होते. तिचा चेहरा त्यावेळी अभिमानाने फुलून गेलेला होता. मी जेव्हा छान ड्रेस किंवा साडी घालायचे तेव्हा आई मला जवळ घेऊन प्रेमानं माझ्या गालाची गोड पापी घ्यायची. ती गेली त्याच्या 2 दिवस आधी मी तिच्याजवळ बसलेले होते. ती झोपलेली होती, पण अचानक तिने डोळे उघडले. मला बघून ती गोड हसली. मला जवळ बोलवलं आणि पापी द्यायला सांगितलं. तिनं ती घेतलेली माझ्या गालांची पापी, त्यातून तिचं भरभरून वाहणारं प्रेम, तिची उत्कट माया, मी तो स्पर्श कसा विसरू. खरोखरच आई बापूंनी दिलेलं समृद्ध बालपण, संस्कार, विद्या, प्रतिष्ठा हे आम्ही विसरू शकत नाही. आई बापूंचा तो अमीट ठसाच आहे.